हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती विनायकं गुरुं भानु मातृदेव भव गोपाल लोकाभिरामं रणरङ्गधीरं कारुण्यरूपं करुणा श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि दशस्रमात्रेण सर्वपापप्रमुच्यते। 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 वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति। दर्शनेन विनश्यन्ति। दर्शनेन विनश्यन्ति। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये सीताकांत जय जय रघुवीर। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर समर्थ। हे धर्मराजा, स्त्रियांपासून तर नौकर वर्गापर्यंत काल मी तुला सांगितलं, सेवा हा परमधर्म आहे. धर्म आणि परमधर्म. आता तुम्ही मध्ये असं ऐकलं असेल की ज्या राष्ट्रामध्ये भूकंप झाला मोठा, ते राष्ट्र विरोधात होतं, पण त्यांना सगळे औषधं भारताने पाठवली. तर सगळ्या धर्मांमध्ये सेवा धर्म हा महत्त्वाचा आहे. आणि अन्न, पाणी आणि औषध या तीन गोष्टीला माणसाची लायकीने बघायची.
पैसा देताना त्याची लायकी बघावी लागते की हा, आता मी नेहमी कोणाला सांगतो ना की बा शनिवारी गुरुवारी गरिबाला 10 रुपयाचे भजे दे. लोक म्हणतात भजेच दिले पाहिजे का? तुला सांगितलं भजे दे म्हणजे भजेच दे. कारण काय, तो जो गरीब आहे ना त्याला भजे दिसले बस, त्याच्यात तुम्ही असाल किंवा भजे असले म्हणजे आपण ताव मारू. हां, तर असं आहे ते. त्याच्याने काय होतं, त्याला पैसे दिल्यावर तो दुसरं व्यसन करतो. म्हणून आपण दिलेल्या दानाने तो बिघडायला, हां, जावायला सुद्धा वारंवार दिलं तर जावाई बिघडतो. म्हणून 2च वेळा द्यायला सांगितलं वर्षातून. पण आपण तर लिंबू, भरीत, मिरच्या, कोथिंबीर, हां, बरं तर राहतो पिशव्या. हा तुम्ही अधर्म करतात, त्यांना आळशी करतात. 2च वेळा. कारण त्याच्याने माणसाला सवय लागते. अजून आलं नाही का जळगावून भरीत, म्हटलं वांगे घे तिथे आणि कर. आंबे नाही येत का तिकून कधी? नाही, अजून कमी आहे आणि संपले. यावर्षी महाग पार होते. असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून सेवा हा परमधर्म आहे. ब्राह्मणाच्या घरामध्ये सुद्धा जीवन निर्वाहाला देणारी सामुग्री जी आहे ती सुद्धा सेवा आहे. कारण तो भिक्षा मागून जगतो. धर्मराजानं दुसरा प्रश्न केला, महाराज ब्राह्मण लोकांना दान दिल्याची प्रतिज्ञा केली समजा, तर म्हणाले राजा प्रतिज्ञा नाही करायची, जे आहे त्याच्यातलं द्यायचं थोडं. प्रतिज्ञा केली आणि जर न दिलं गेलं तर मात्र जन्म बिघडेल. म्हणून प्रतिज्ञा नाही करायची. कारण एखाद्या वेळा मनुष्य भावनेमध्ये बोलून जातो, भावनेत बोलून जातो, पण ती भावना सिद्ध करायला त्याला जड जातं. काही लोक सामाजिक दान किंवा ब्राह्मणाचं दान देऊन शेवटी दरिद्री झाले. मग तो असा संत पाहिजे. जसं राम याला गेले कुठे, वनात. लक्ष्मणाला सांगितलं की माझे सगळं जे काय आहे ते वसिष्ठांना देऊन दे. जेव्हा परत आले राम तेव्हा वसिष्ठ म्हणे, अरे हे दोन्ही सुना आणि हे सगळं घेऊन जा, सांभाळा. असा पाहिजे तो वसिष्ठासारखा. नाही तर दुर्वास श्राप, विश्वामित्र श्राप. मग राम राजा झाल्यावर सुद्धा रामांना साहित्य स्वतः न्यावं लागत होतं. नौकराच्या हातून दिलेलं दान अर्धा धर्म आहे आणि स्वतःच्या हाताने दिलेलं. म्हणून आता नवीन पद्धत निघाली. पूर्वी देऊन टाकत होते, आता मुख्यमंत्र्याच्या पंतप्रधानाच्या हातून चेक दिला जातो एवढा मोठा, आणि तो दाखवतात आता. नाही तर पूर्वीचे लोक काय करायचे, हे आता पाठवलंय मग बाकीचं पुढे पाठव, आणि त्याच्यात लबाडी करायचे. लबाडी करायचे असं आहे. पहिला हप्ता घेऊन या, दुसऱ्या हप्त्याची वाट पहा. गुच्छ बसणार नाही तर पुन्हा देणार नाही. भीष्म पितामह म्हणाले, धर्मराजा प्रतिज्ञा करून जर न दिलं तर जीवनभर होम दान तप हे पुण्यकर्म व्यर्थ जातं. म्हणून दानामध्ये आपली ऐपत शब्द घातलाय, किंवा आपली ताकद किंवा आपली पात्रता पाहिजे. मग जर आपण ती नाही शास्त्राची पद्धत पाळली तर आपलं सगळं नष्ट होतं. धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की 1000 श्रामकर्ण घोडे दान करणारा मनुष्य सगळ्या पापातून मुक्त. आता 1000 घोडे श्राम करणं कसं काय करत आहे?
मग त्यातही एखादा विद्वान ब्राह्मण म्हणतो की तू मला मातीचे करून आणून दे, मी घेतो दान, कारण माझा यजमान पापातून मुक्त. दुसरा म्हणलं तू मातीचे घोडे घेऊन काय करशील, तुला काय करायचं, असं आहे. म्हणजे तो जो ब्राह्मण आहे त्याला तुमचं हीच माहिती पाहिजे. किंवा त्याने असं म्हणालं की तू दिलेलं मला मिळालं, तू काळजी नको, तथास्तु प्रतिगृह्यतां प्रतिगृह्णामि, तरी तो सुटला. मग आता दान कोणाला द्यायचं, असा असला असं आहे. आता पोरं ते तीळ 2-3 जणं बरोबर आमोशाला बाटली आणतात तिळीची तेलाची. आता ती हातात घ्यायची नसते, देवीपुढे ठेवून दे, रामापुढे ठेवून दे, म्हणजे त्यांना कळतं की बा आपलं तेल गेलं. नाही तर बा तिकडं वापरलं की नाही आपलं काय येतो संशय. आता आमोशेला तेल देवाला देणं वेगळं आणि ब्राह्मणाला देणं वेगळं. ब्राह्मणाने हात पुढे गेला आणि त्याच्यात ठेवलं तर ते त्याला जाईल, म्हणून तू तिथे ठेवणे, तू तिथे ठेवणे तेल. लगेच सांगतो मी, देवी पुढे ठेवून दे, रामापुढे ठेवून दे. कारण यजमानाला तर फळ मिळालं पाहिजे ना. त्याला जर फळच मिळालं नाही तर मग त्या दानाचा उपयोग काय. कोणतंही काम केलं की काय मिळालं पाहिजे, दाम. दाम करी. आता तसं आहे, दाम देऊन देऊन काम न कर. हे लक्षात आलं पाहिजे. वडील गेल्यानंतर मातीचं बैल दान देता का नाही? मग असं काय झालं, खरा बैल द्यायला सांगितला, नाही दिला तर मातीचा दे. इतके आळशी लोक आहे, त्या पांढरापोळमध्ये दुसऱ्याचा उचलून घेता पण बनवत नाही. नाही, लहान असला तरी चालेल, आपलं काही म्हणणं नाही. कारण कुंभाराकडे काही 12 महिने बैल मिळत नाही, पण तिथे करणारे लोक असतातच. तो दुसऱ्याचा उचलून आणता. आता मातीचा सुद्धा दुसऱ्याचा आणता म्हणजे काय म्हणायचं, तुमचं प्रारब्ध. म्हणजे आम्ही बापालाच वागवलं नाही तर बैलाला काय समजणार आहे, असे आपले नथू. असे आहे. मातीचा द्यायला सांगितलं दान, गाय चांदीची द्यायला सांगितली, पितळ प्रतिमा प्रमाणम, नाही तर गोदानम, गोमुधदानम. गोमुध म्हणजे गहू, गोदानाप्रित्यर्थ गोमुधदानम. पण ते दान आहेच, त्या दानाचं फळ आहे ते. नाही तर गोदान प्रित्यर्थम हिरण्यदानम दक्षिणा. माझा तो यजमान जर गरीबच असेल तर तो 12,000 रुपये गायचे देईल कुठून. काल तुम्हाला ते गाई गेल्याचं सांगितलं ना, तो आज आला म्हणजे दादा आपल्या गाईचं काही मिळत नाही, पण पोलिसांनी मला 3 गाई परत द्यायचं कबूल केलं. आता यांच्याजवळी आलेल्या असतात धरलेल्या, त्यांची व्यवस्था लावायची असते. म्हणजे त्याच्या दारापुढे 3 गाई बरोबर, कारण श्रवण नक्षत्र होतं. मी म्हटलं तुला मिळेलच, त्याचं ते दैव काय माहीत नाही, पण त्याला 3 घेतो. आज सांगून गेला की 3 गाई मिळणार आहे. म्हणजे नक्षत्राचं फळ सांगतो मी तुम्हाला. चोरी जर वाईट नक्षत्रावर झाली तर ती गेली, आणि शुभ नक्षत्र श्रवण नक्षत्र होतं त्या दिवशी. मी त्याला म्हटलं बेटा छातीटोपणे सांगतो सापडेल. आता ती आशांच्या ताब्यात गेली की ती सापडणं अशक्य आहे, पण त्याचं मात्र मिळालं. मी लगेच त्याच्या पाठवून हात धरला, धन्य आहे. असं जीव आहे ना, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्यावेळेस इतिहासामध्ये एक दृष्टांत आहे धर्मराजा. पूर्वकालामध्ये एक कोल्हा आणि एक वानर
हे पूर्वजन्माचे मित्र होते. यांनी दानामध्ये लबाड्या केल्या म्हणून एक झाला वानर आणि एक झाला कुत्रा. आता दुसऱ्या योनीमध्ये गेल्यावर सुद्धा हे हयातीत मित्रच होते मनुष्य जन्मात, पण दुसऱ्या योनीमध्ये गेल्यावर एकाच गावात दोन्ही जन्माला आले आणि एक झाला कोळा आणि एक झाला वानर. पण त्या जन्मामध्ये तिथे त्यांची मैत्री राहिली. आता तुम्ही पाहता ना, काही काही बाया ते नवीन इंग्रजी कुत्र असं छातीवर घेऊन फिरतात. घरात बैस गादी आहे बऱ्याच लोकांच्या घरी, पलंग गादी, त्याला कुत्र्याला बसायला. त्याला त्यांनी वळण लावलं असतं, सू लागले की तिकडे जायचं, शी लागले की तिकडे जायचं, तो जातो. पण ते सगळं त्याला जे मिळतं आहे ते त्याचं मागचं आहे. असं आहे. आता मला एकाने विचारलं, म्हणजे लोक किती हुशार आहे, का दादा आम्ही तर काही खात नाही पण त्याच्याकरता आणावं लागतं. म्हटलं पाप करतोय तू, तिथे कुत्र्याकरता आणावं लागतं, कारण त्याच्याशिवाय त्याचं समाधान होत नाही. तुला भोगावं लागेल ते, कारण तुझा धर्म नाही तो. नाही मग असं केलं तर आपल्या माणसाच्या घरी पाठवून दिलं, त्याला खाय पडलं तरी तू पैसे देशील. पण त्याला अडचणीत कसं आणला मी. त्याला लावू नको ती सवय. तुम्ही लावली तरच लागेल ती, नाही तर नाही लागणार. गाढव खराब पाणी पितं का म्हटलं, म्हणजे नाही, मग त्याला त्याच्या पचनाचं ज्ञान आहे. एक राष्ट्र गाढवावर श्रीमंत होत आहे, बस त्या चीनला गाढवावर लागता, हा देत राहतो. म्हणून हे दोन्ही पूर्वजन्माचं स्मरण असल्यावर एकदा हा मृत प्राणी कोला खात होता आणि हा वानर झाडावर बसून झाडाचे मस्त रसभरीत फळ खात होता. दोघांनी एकामेकाकडे पाहिलं आणि विचार केला की का रे, आपण मागच्या जन्मी मित्र होतो, या जन्मी मित्र आहे. तुला खायला हे 8 दिवसाचं आणि तुला हे असं कसं. वानराला बुद्धी होती, याला बुद्धी नाही आहे. जो हे खातो ना त्याची बुद्धी काय होते, मांद्य. कारण प्राण्यांमध्ये सुद्धा बुद्धी मांद्य होऊन जाते. हा मागच्या जन्मी पूर्वजन्माचं स्मरण असल्यामुळे ते म्हणाले, अरे मी एकदा ब्राह्मणाला दान देण्याची प्रतिज्ञा केली होती, पण शेवटी माझ्या मित्रांच्या संगतीमुळे नाही दिलं तर काय होणार आहे, अशी माझी बुद्धी झाली. आणि अशा बुद्धीनंतर या जन्मी दान कबूल करून न देणे झाल्यामुळे माझा पाप योनीत जन्म झाला आणि या जन्मात मला चांगलं काहीच खायला मिळत नाही. जे मिळतं ते खराब. तुम्ही बघा, हे गरीब लोक जेव्हा जेवायला बसताना तर लक्ष द्या, त्यांचं फक्त त्या चांगल्या पदार्थावर संपवायची घाई असते. बका बका बका, म्हणजे पुन्हा मिळालं पाहिजे ते. आपण एक शब्द वापरतो, आदासासारखं काय खातो. तर त्यांना एकदाच वाढायचं ते, नाही तर ते इतकं घाईत खातात की नंतर त्यांचं पोट दुखतं. म्हणजे आपण दिलं चांगल्या पद्धतीने. आमच्या मथुआत्या होत्या आपल्या मंदिरात, त्या नेहमी त्या अंधशाळेत जायच्या आणि सणावाराला त्यांना आणि आमच्या त्या दुसऱ्या आत्या, दोन्ही आत्या, आणि चांगले चांगले पदार्थ करून, आणि मग ते एखाद्या वेळेला त्यांना स्पर्श व्हायचा यांचा, त्यांनी की नीट जेवढे भाऊ. तर त्यातल्या एक आंधळ्याने या आमच्या दोन्ही आत्यांना सांगितलं होतं, तुम्ही आमच्यावर एवढं का प्रेम कर, नुसता स्पर्श झाला तर आमच्या मनात पाप येतं म्हणे. मग ह्या दोन्ही मला आल्या. म्हटलं मग तुम्हाला असा दान धर्म करायला कोणी सांगितला? कारण ते मन आहे, दिसत नाही त्यांना.
ती एवढं प्रेमाने खाऊ घालणारे कोण आहे? म्हणून जेवू घालताना सुद्धा जे असं सांगितलंय वरतून टाकायचं स्त्रियांनी, तर तो जेवणारा जो आहे त्याचं लक्ष कुठे जाईल हे सांगता येत नाही. म्हणून शास्त्र किती सावध करतं. त्या दिवसापासून त्यांनी माणसं पाठवले तिथे दोन्ही हातांनी, स्वतः गेल्या नाही त्या. ते म्हणे हे ज्ञान कुठेच मिळालं नाही आम्हाला. कुठं मिळेल तुम्हाला कोण सांगेल? भले लोक फोटो काढून पेपरात देऊन देतील, दान धर्म चालू आहे, यांच्यासारखे दानी कोणी नाही. पण त्या आंधळ्याला बुद्धी झाली होती. लक्षात ठेवा, केव्हाही कुठली गोष्ट. म्हणून आता नवीन पद्धतीने चहाही द्यायचा तर किती सुंदर गेला आहे. त्या ट्रेमध्ये कपाशा ठेवायचा आणि ट्रे पुढे करायचा, तो उचलतो, देणाऱ्याला हात लावायची गरज नाही. पाणी सुद्धा कशात न्यायचं? ट्रे. असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. दृष्टीने पाप, स्पर्शाने पाप आणि शब्दाने पाप. तुम्ही कोणाची स्तुती करा, कोणाची स्तुती करा तरी पाप मनात येतं. आपल्याला कसं कोणी भेटत नाही असं चांगलं बोलणारं आपल्या घरी तर नेहमी करो येतच. कारण मनुष्य तुलना करायला लागून जातो. मुलांची, स्त्रियांची, पतीची तुलना करायला लागतो. म्हणून हा धर्म सांगितला आहे. कोणाला पटेल हे ज्ञान आजच्या काळात? ज्ञान काय आहे? तर मला हे जे खायला मिळत नाही, हा वानर म्हणाला मी नेहमी ब्राह्मणांचे फळं चोरत होतो. मी किती वेळा सांगितलं तुम्ही उचलून आणा, मग गेल्यावर चिरून वाटू. कारण एखाद्याला जर सवय झाली, असे आपल्या प्रवचनात बसणारे दोन सुद्धा म्हातारे आहेत, ते केळबिळ असं पाहता, मग ते श्यामला सांगितलं की ते पटकन उचलून मध्ये ठेवत जाय. आमच्याकरता नाही, त्याला ती सवय लागायला नको कशाची, उचलून. आणि मग त्या बाकावर तो सोडून खातो. त्याच्या लक्षात नाही राहत की कोणी इथे कोणी पाहतं. पण माझं लक्ष बरोबर असतं. असं आहे ते, सवय लागते. मी माझ्या मंदिरात सुद्धा काय म्हणतो, दिसलं तर पेटीत टाकून द्या. नाही कोणी म्हणेल की कावडे गुरुजी चोरता. म्हटलं बोलू दे, मी सांगेन त्याला काय करायचं. कारण दुसरं तर तांब्या ठेवायला मी सांगतो. तो परवा गेला तो तांब्याचा तांब्या नवीन तांब्या गेला तो एक एकाने तिकडे नेव ठेवला म्हणून राहिला. पण नाही सांगले यांना, तू ठेवू नका ते, तो मरून पिऊन येईल त्याची. आता लोकांना वाटले म्हातारीच्या नावाने ते बी मंदिरात ठेवून जात आहे. तर हे बाकी त्यांची काय लावली. असं आहे ते. साड्या घेऊन जातात मेलेल्याच्या. तर हे लक्षात आलं पाहिजे. दान सुद्धा फसवून देता येत नाही. तुम्ही दिलं ते पापच आहे. द्यायचं असेल तर चांगलं. मी तुम्हाला काल सांगितलं ना, तो साधू जुनं मागायचा. मी त्याला आधी नवं दिलं मग जुनं दिलं. हा तो आमचा पंचाळी येतो ना, त्याला जुनं दिलं. हा कोळी भाऊसाहेब माझे नेहरू शर्ट नेहमी घालायचा, मला आवडायचं नाही. आणखी 2-3 लोक ते प्रसाद म्हणून घालत होते. त्यांच्या मनात काही तसं नव्हतं. मी बंडी शिवायला सुरुवात केली, कोणी घालायला तयार नाही. याची बंदी बांधली. आता ही 30,000 बंडी आहे. पोरं घेऊनच जातात. चारू घेऊन जातात, जोगू घेऊन जातात, घेऊन जातात. ते चपला घेऊन जातात. माझं मी काही दान नाही देत, ते प्रसाद म्हणून घेतात. असं लक्षात ठेवलं पाहिजे. कोणालाही द्यायचं असेल तर चांगलं. प्रसाद म्हटलं कुठलाही घेता येतो. आपले आंबेडकर महाराजांना हे आंबेडकर, नाशिक वगैरे, पुणे, मुंबई यांचा प्रसाद असा असतो. ह्या खडीसाखर वाटणं यांचं अर्ध जेवण झालं की त्यांच्या पानामध्ये भाताचा असा मोठा ढीग,
पोळ्या आणि भाजी असं. बस त्यांचं जेवण झालं की त्यांनी असा हात ठेवला की लोकांनी ते प्रसाद खायला सुरुवात केला. असा प्रसाद असतो यांचा. देवाचं करायचं असेल तर फक्त देवाच्या तुळशीपत्राने सगळ्या अन्नावर पाणी शिंपडायचं, म्हणजे तो झाला देवाचा प्रसाद. प्रसादात सुद्धा चोरी करायची नाही. पहा तुम्ही, आपल्या रामाचा प्रसाद असतो, एखाद दिवशी कमी लोक असतात तर गोळा मोठा येतो, जास्त लोक झाले की तो प्रसाद आहे. मग कोणाला नसलं म्हटलं डब्याचा वास घे, शिऱ्याचा काय येतो, हा असं आहे. आणि असा प्रसाद काय करतो तर बुद्धी शुद्ध करतो. म्हणून हा फळं चोरायचा, म्हणून याला वानर जन्म मिळाला होता. अधिकाच्या पोत्यात आणखी नाही, तो विकून टाकायचा आणि पक्षी मारायचा. तर त्याला आलसर झालेला होता त्या वानराला, आणि तेही राजस्थानमध्ये, की झालं काहीच भेटे ना तिकडे, तिकडे काहीच भेटत नाही. इकडे आले की चवडा करताय. आता थोडी सुबत्ता झाली आहे. म्हणून वानर म्हणाला, मी सदा ब्राह्मणाचे फळं चोरत होतो, त्यामुळे पापरूपानं मी वानर झालो आहे. विज्ञान पुरुषाच्या ब्राह्मणाला कधीही काही दिलं नाही. भीष्म पितामह म्हणतात, धर्मराजा, याच्याकरता मंदिराचं ब्राह्मणाचं धन अपहरण करणं महान अपराध आहे, त्याला क्षमा नाही. मनुष्य जर अपहरण करेल तर तो पुढच्या जन्मी दरिद्रीच होईल. अपमान करेल तरी दरिद्रीच होईल. मंदिराची अथवा यांची निंदा करेल, कुचेष्टा करेल तरी दरिद्री होईल. आणि दुसरं पाप असं आहे की कोणालाही आशा लावायची नाही. आशा लावली तर भंग करायची. आशा नाम निराशा. आशेची निराशी झाली की मोठं पाप आहे. म्हणून आशा लावायचीच नाही. आशा म्हणजे मोठा पाश आहे, यमपाशापेक्षाही वाईट. परत जन्म घ्यावा लागतो ना. म्हणून आशा नाम निराशा. आशेचा भंग झाल्यावर ब्राह्मणाला क्रोध येतो, आणि क्रोध आल्यानंतर त्याचा क्रोध भस्म करतो. जसं गवतावर इतकुशी चिंगी पडली की भस्म. आपल्याकडे अभंग आहे तो, तृण मागणी मिळे समरस झाले, तैसे नामे केले. हा, मग त्याप्रमाणे जर तुम्ही नाम घेतलं तर सगळी पाप जळून जातात. काय तो अभंग, तृण मिळे अग्नी समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. एक चिंगी जरी पडून गेली संपलं. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तास. ज्यासी नाही भक्ती तो अभक्त, हरीसे न भजत दैवहत. कारण त्याचं दैवच तसंच असतं, म्हणून तो हरीचं भजन करतच नाही. म्हणून आशेची पूर्ती संतुष्टाशिवाय होत नाही. आणि आशेची पूर्ती लवकर करायची असेल तर गुरुजवळ आशीर्वादच मागायचा. बस, सारखा आशीर्वाद मागत असले की आशा संपून जाते. आयुष्यमान भव, कीर्तिवान भव, ते म्हणतील तसं. पुत्रवान भव, लक्ष्मीवान भव. आणि आलेल्या लक्ष्मीपासून संतुष्टपणा राहायला पाहिजे. काही लोकांना संतुष्टपणा राहतच नाही. काय सुरू होते त्यांना, हाव. त्याला हव्यास म्हणता, हव्यास. आणि हव्यासासारखं दुःख नाही. आपल्या गावठीमध्ये एक म्हण आहे, हाय उपस. म्हणून
ज्याप्रमाणे अन्न दाताने चावून खाल्लं की ते औषध होतं आणि कमी चावलं मोठं मोठं खाल्लं की ते विष होऊन जातं. तुम्ही चावून खाल्लं तर हे आतडे शेवटी खराब होतात, पचनशक्ती होते, कमी होऊन जाते. म्हणून चावून खाल्लं पाहिजे. प्राणी बघा तुम्ही खाऊन जावलं बागुल करत राहतात ते असं आहे. औषधाप्रमाणे याप्रमाणे भगवंताचं नामस्मरण आपण जर करत राहिलो तर आपल्या पापाचा नाश होतो. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तास. ते पर्वता इतके जरी पाप असलं, पहा तुम्ही आजामेळ पहा, हे पहा, अनेक लोक पहा की त्या पापाचा नाश झाला. पापाचा नाश झाल्यावर काय होतं तर बुद्धीमध्ये सद्बुद्धी होते, कोणाचंच घ्यायचं नाही आणि आपणही कोणाला जास्ती लालसा लावायची. आपण संपर्काने संबंध वाढवतो म्हणून कोणी आपल्याजवळ मागतो आणि मग तो आपलं बुडवतो. संबंध आणि संपर्क याला मर्यादा ठेवायची. टिंगल करणारा मित्र असेल तर त्याला घरापासून लांबच ठेवायचा, लांबच्या लांब त्याची मैत्री ठेवायची. कारण तो घरी येऊन काय टिंगल करली याचा भरोसा, आणि त्या टिंगलीने आपल्या घरात काय घुसेल त्याने आल्यावर नळकाव चांगली होती का रात्रीची म्हणजे झालं का. त्या बाईला काही समजलं नाही, चहा तिने समजली. असं आहे ते. म्हणून जे अर्धवट बोलणारे लोक आहे ना, रात्री मजा आली होती की नाही, असं आहे ते. असं शब्द टाकून देतात ते घरात तुमच्या, आणि त्याच्याने तुमच्या घरात धुसफूस होते. कायम फुनकं गरम. तर टिंगल करणाऱ्या माणसाला आपल्या घराचा दरवाजा जास्ती दाखवायचाच नाही. तो काय करतो, क्षोभ करतो. काय ज्ञान आहे महाभारतामध्ये, ते कवटे गुरुजींना सुतकालन म्हटलं तुम्हाला ऐकता येईल, पण तुम्हाला वाचता येतं तर गरुड पुराण वाचून टाका. कारण ते म्हणे भागवत वाचायचं का, म्हटलं नाही, मराठीतलं वाचून टाका म्हटलं. सुतक आहे तोपर्यंत मंदिरात येऊन बाकार बसून वाचा, म्हणजे ज्ञान होऊन जाईल पुढचं. माणसाला जिज्ञासा असते, वाचायची सवय लागली की बिना वाचलं तर करमत नाही. म्हणून वाचन काय करतं तर पापाचा नाश करतं. वाचन काय करतं तर धनाचं रक्षण करतं. वाचन काय करतं तर आयुष्य वाढवतं. वाचन काय करतं तर निद्रा देतं. वाचता वाचता काय होऊन जाते, झोप. म्हणून वाचन पाहिजे. तुमचं वाचन नसलं ना घरामध्ये लोकांचं तर दुराग्रह ताबडतोब. वाचनाने दुराग्रह कमी होतात. पण ते वाचन सुद्धा कोणतं, आता तुम्ही वाचन करता सगळेजण तर संशयाचं वातावरण काय करता, मोबाईलवर कोण असतो, काही काही टाकतात म्हणे. आता आपल्याला ज्ञान झालं, जगाला ज्ञान करायचं काय गरज आहे. हां, पण म्हातारपणी माणूस गुच्चूप असतो का. तेवढंच ग्रंथाचं पारायण केलं तर काय होईल, निघतंय का तोंडातून, नाही. असं आहे. हरिजप करणे तुटेल धरणे, पण आम्हाला तोडायचंच नाही ना, परत यायचं आहे. पृथ्वीवर सहस्र किरण सूर्य टाकतात. प्रचंड तेज शक्ती कोणामध्ये देतात तर गो ब्राह्मणामध्ये. शक्ती कोणात देतात, गायीच्या शिंगामध्ये तेज देतो सूर्य. म्हणून लोक पूर्वी मोंढी गाय ताबडतोब देऊन टाकत होते. जिला शिंग आहे तिच्या शिंगामध्ये सूर्य सुवर्ण टाकतो. तिच्या शिंगामुळे त्या सोन्याच्या किरणाचं सोनं तयार होतं.
आणि ते तिच्या दुधात येतं, म्हणून गाईचं दूध पिवळं असतं. आपे दूध तापे त्यावर पिवळी साय, लेकी गुलाबाई साकळ्या घेऊन जाई, कशी घेऊ बाबा घरी नंदा जावा, करतील माझा हेवा. नंदा जास्ती असलं की त्या घरामध्ये मग सोन्याला सुखच नसतं. असं आहे. काय शिकवलंय? का गाईचं दूध पिवळं आहे? परदेशाच्या लोकांनी ते दूध प्यायला सुरुवात केली. आता तिथे गाई नेत आहे आपल्याकडच्या, आणि इकडे गाई चोरी होते. शेतकऱ्याचं गो हे धन होतं, पण ज्याच्याजवळ खूप शेती आहे त्याला पाळता येत होत्या. 1-2 बिघेवाल्याला परवडत नाही ते. मग त्याला ते बकरी धन दिलं की एका वेळा 6 पिल्लर, मग त्यांचं खत आणि त्यांचं मूत्र ते वाढत जातं त्याला. म्हणून प्रत्येकाच्या कॅपॅसिटीप्रमाणे गोधन आहे, म्हशीचं धन आहे, त्याची त्याची ताकद आहे. तो कोणी असो, कमी शेती असेल त्याने बकऱ्या पाळायच्या, कारण ते धन आहे. ते पशुसुद्धा धन आहे, बल देणार आहे. उत्पत्ती जास्त आहे त्याच्यामध्ये, वर्षातून 2 वेळा आणि 5-6. तर ते सूर्यकिरणे ब्राह्मणाला तेज देतात, आणि तेजानं ब्राह्मण हा समाजामध्ये उत्तम ज्ञानाचा प्रभाव टाकतो. म्हणून असं सांगितलं आहे, ब्राह्मण वचनात परिपूर्णता असतो परिपूर्णता. तुमचं कर्म कोणताही झालं आणि संतुष्ट ब्राह्मण असेल, त्याने तुला फळ मिळून जाईल, तर ते मिळालंच पाहिजे. कारण त्याच्यामध्ये भगवान सूर्यनारायणानं सकाळी तेज टाकलाय, आणि त्या तेजोमय याच्याने तो समाजाचं ज्ञान सांगणार आहे. पण तो संतुष्ट पाहिजे, ही गोष्ट खरी. असंतुष्टा विद्या नष्टा. म्हणजे आता काही गोष्टी लवकर हे होत नाही स्मरण. असंतुष्टा विद्या नष्टा. बाई मला म्हणले तुम्ही का बरं करून द्या. म्हटलं बाहेर काय गणित चुकून जातात, ते पत्रिका चुकली तर जन्म वर्ष बरं तुमचं कुंडली चुकेल ना, अन्न तिकडून करून कशाला डोकं खाते. गणित चुकलं की गेलं. एक घटी जरी चुकीची लिहिली गेली तरी सगळं पलटून जातं. हरी शब्दाची पहिली विलांटी द्यायची का दुसरी, तर उच्चारात फरक होतो, अर्थ बदल होतो ना. हरी हरी, आणि मग त्याच्यापेक्षा हरी हरी हे वेगळं झालं. म्हणून दान देण्याची प्रतिज्ञा करू नये. जे आहे, मी तुम्हाला सांगितलं ना, घोडे मिळायचे, मेंढ्या मिळायच्या, बकऱ्या मिळायच्या, दान आहे ते. त्यांच्याजवळ येते देतील. काय उपयोग करायचा ते ब्राह्मणा तेजोमय तो बरोबर करेल. तेजोमय आणतो, पण त्या यजमानाचं दान घेत नाही असं म्हणायचं नाही. कारण त्याच्याजवळ आहे तो देईल, तो दुसरं काय नाही. म्हणून देवता आणि पितर ब्राह्मणाच्या वचनात पूर्ण होतात. झालं तुमचं श्राद्ध असं म्हटलं तरी वचनपूर्ती आहे. रामेश्वरचं श्राद्ध आठवलं का? असं आहे. हे लक्षात ठेवा. याच्यावर गंगासागर म्हणून ते म्हणतात, विद्वान पुरुष म्हणूनच अवश्य दान देण्याकरता ब्राह्मण शोध. आत्ता कोणीतरी सिद्ध ठेवलं. मी ऋषिकेशला म्हटलं का आज तिथी काय म्हणजे दशमी, आज संध्याकाळी सिद्ध कसं काय म्हणे कोणाचं श्राद्धात. माझा यजमान
श्राद्धाचं शिधं संध्याकाळी आणणार नाही. कोणाला तरी त्याने दिलं असेल त्याने उशिरा आणलाय किंवा जातो ते तिकडे तर दादाच्या देऊन दिलं असेल तर यजमान माझं असं करणार नाही. ज्याला दिलं असेल ती आजी म्हणते बो तिकडे जातो तर देऊन दे तेवढं. माझा यजमान करणार नाही, कारण तो जेवायच्या आधी देईल श्राद्धाचा असेल तर. हां, द्वादशीचं संध्याकाळी आणून देईल तो, कारण सकाळीच नाही जमलं द्वादशी सोडली तर संध्याकाळी आणून देईल. म्हणून तुम्हाला एवढी खात्री म्हटलं माझ्या यजमानांची मला खात्री आहे, कारण ते माझं ऐकतात. असं आहे. म्हणून ते म्हणतात विद्वान पुरुष कोणाचंही दान अभ्यरत नाही, कारण आपला धर्म काय आहे? दान घेणे आणि त्याला पुण्य प्रदान. जर तुम्ही दान आवेरलं तर परमात्मा तुमचं पुण्य क्षीण करतो, कारण तू त्याचा उद्धार करत नाही. तुझा जो धर्म आहे घेणे आणि तू कोणाला दे ना, तर काय पण घेतलं पाहिजे. देवाला दान नाही, देवाला समर्पण आहे. जावायला दान आहे, पण जावायची काय चांगली पाहिजे, मग गती आहे. आणि जर चांगली नसेल नीती तर मग कशाची काय गती होईल. म्हणून महान तीर्थ ब्राह्मण मानलं. आता शेवटचा शब्द सांगितला, धर्मराजा जंगम तीर्थ आहे. तुझं राज्य आणि तुझी हयाती असेपर्यंत तू ब्राह्मणाकडे धर्मा लक्ष ठेव. आता माझा अंत जवळ आलेला आहे. बऱ्हाणपुरून तीर्थ मागतो मनुष्य, लक्षात ठेव. आणि कोण होतं? या गिरीची आई, आपल्या गिरीची आई. तो जावई होता, तो जो तुझ्या मागायला आला तो जावई होता. मंदिरातलंच तीर्थ. तीर्थ गेलं म्हातारी, म्हणजे अंतिम किती अंतर आहे. तिथे का देऊळ नव्हतं. तर असे लोक असतात, निष्ठा. म्हणून समयावर धर्मराजा लक्षात ठेव, म्हणजे वेळेवर. समय म्हणजे वेळ, कारण वेळेवर सत्कार झाला पाहिजे, वेळेवर पूजा झाली पाहिजे, वेळेवर आरती झाली पाहिजे आणि वेळेवरच हा देह सोडला पाहिजे. आता मी उत्तरायण लागेल तेव्हा देह सोडेल, आणि तेही भीष्म द्वादशी म्हणजे पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान. उद्या मोक्षदा एकादशी आहे. सकाळच्या प्रवचनात गीतेवर बोलू आणि रात्री गीतेवर बोलू. सत्यगुरु